नमस्कार मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट ऐका. जर तुमची रास कुंभ असेल तर पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे तास ठरू शकतात. हो मंडळी, कारण ग्रह नक्षत्रामध्ये असं दुर्मिळ योग तयार होत आहे जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर खोल परिणाम करू शकतो. पण सावधान, ही आनंदाची बातमी जितकी मोठी आहे तितकाच एक मोठा इशारा देखील तुमच्यासाठी आहे. कदाचित तुम्हाला आज एखादा फोन कॉल येईल, कदाचित एखादा मेसेज येईल किंवा एखादी अशी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करेल ज्याची तुम्ही कधी विचारही केला नसेल. आणि कदाचित या घटनेमुळे तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलू शकतो. मंडळी, अनेक कुंभ राशीच्या लोकांना मागील काही महिन्यात संघर्ष, तणाव, आर्थिक अडचणी, विश्वासघात आणि अपयश अनुभवले आहे. पण आता काळ बदलत आहे, कारण शनिदेवाने ग्रहाची स्थिती असा संकेत देत आहे ज्याची परीक्षा इतके दिवस घेतली गेली त्यांना आता फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील 24 तासात तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचे भविष्य घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कोणती ती बातमी आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकते, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचं, धनलाभाचा योग नेमका कधी आहे आणि शेवट एक असा गुप्त उपाय जो तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडू शकतो. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याचं संकेत मिळत आहे तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा, कारण आजचा संदेश हा प्रत्येकासाठी नाही. हा संदेश फक्त त्या कुंभ राशीच्या लोकांसाठी आहे ज्यांना नशिबात आता मोठा बदल लिहिला गेला आहे. चला तर वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पुढील 24 तासात नशिबाचा कोणता सर्वात मोठा खेळ सुरू होणार आहे आणि कोणती ती बातमी जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तर मंडळी, कुंभ राशीच्या लोकांनो, आता आपण त्या महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत जी पुढील 24 तासात तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. ग्रह नक्षत्राची स्थिती दर्शवत आहे की अनेक दिवसापासून थांबलेले कामं आणि पुढील 24 तासात थांबलेली कामं अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. ज्या गोष्टी आवश्यक वाटत होत्या त्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होण्याचे संकेत दिसत आहे. तुमच्या आयुष्यात सध्या एक अदृश्य शक्ती काम करत आहे. तुम्हाला कदाचित त्याची जाणीव होत नसेल, पण विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना तयार करत आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा नशीब अचानक पलटी मारतं, संघर्ष संपतं आणि यशाची सुरुवात होते. कुंभ राशीचे असेच काही संकेत आता दिसू लागले आहेत. पुढील 24 तासात तुम्हाला एखादा फोन कॉल, संदेश किंवा भेट अशी मिळू शकते जी तुमच्या विचारापेक्षा खूप मोठी ठरू शकते. विशेष जे लोक नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नवीन संधीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. पण इथे एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, नशीब संधी देतं पण निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. म्हणून या काळात आपल्याला प्रत्येक संधीचे दुर्लक्ष करू नका. एखादी छोटी वाटणारी गोष्ट भविष्यात मोठा लाभ देऊ शकते. शनिदेवाचा प्रभाव तुम्हाला मेहनतीचे फळ देण्यास तयार करत आहे. अनेक दिवसापासून जे लोक तुमच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या यशाची चर्चा करू शकतात. आणखीन एक महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या मनात अनेक दिवसापासून असलेली चिंता हळूहळू कमी होऊ लागल, कारण परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे. मात्र अहंकार, राग आणि घाईने 3 शत्रू पुढील 24 तासात टाळा, कारण नशिबाचा मोठा खेळ सुरू झाला असला तरी चुकीचा निर्णय घेतल्यास सुवर्ण संधी हातातून निसटू शकते. म्हणून शांत राहा, सकारात्मक राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण पुढे येणारी बातमी तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करू शकते. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. पैसा, धनलाभ आणि आर्थिक प्रगती. ग्रहाची स्थिती सांगते की पुढील 24 तासात काही कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतमध्ये आश्चर्यचकित बातमी घडू शकते. ज्या व्यक्तीचे पैसे अडकलेले होते त्यांना ते परत मिळण्याचे संकेत आहे. काहींना जुनी देणी वसूल होतील तर काहींना नोकरी, व्यवसाय किंवा नवीन कामातून अचानक लाभ मिळू शकतो. मंडळी, लक्षात ठेवा, धनलाभ नेहमी पैशाच्या रूपात मिळतो असे नाही. कधी एखादी संधी, एखादा संपर्क, एखादा ऑफर किंवा एखादा निर्णय भविष्यात करोडोचा फायदा करू देऊ शकतो. आणि अशाच प्रकारची एक संधी तुमच्या
तुमच्या दारात येण्याचे संकेत दिसत आहे. विशेष जे लोक व्यवसायामध्ये मग्न आहेत त्यांच्यासाठी नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर व्यवहार मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. पगारवाढ, बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे. मात्र इथे एक इशारा आहे. पुढील 24 तासात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर घाईघाईने सही करू नका आणि कोणत्याही गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. कारण धन लाभाचा योग जितका मजबूत आहे तितका फसवणुकीचा शक्यताही आहे. शनिदेव तुम्हाला पैसे देते शकते, पण त्याची योग्य किंमत, योग्य वापर करायची जबाबदारी तुमची आहे. म्हणून प्रत्येक आर्थिक अडचणी करण्यापूर्वी विचारपूर्वक घ्या. कारण आज घेतलेला योग्य निर्णय पुढील अनेक वर्ष स्थिरता देऊ शकतो. आणि मंडळी, धनलाभाच्या योगापेक्षा मोठी एक बातमी पुढे तुमची वाट पाहत आहे. ती बातमी कोणती आहे हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या संकेताबद्दल बोलणार आहोत जो या संपूर्ण भविष्यवाणी सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण पुढील 24 तासात तुम्हाला अशी एक बातमी मिळू शकते जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. हो मंडळी, अनेक वेळा आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. एक फोन कॉल, एक मेसेज, एक भेट किंवा एखादी व्यक्ती, एक वाक्य हे पुरेसे असते. आणि ग्रह सांगत आहे की कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी अशीच एक घटना जवळ आली आहे. ते म्हणजे विद्यार्थी शिक्षण, परीक्षा किंवा करिअरबाबत चिंतत आहे, ज्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षापेक्षा चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी किंवा मोठ्या व्यवहाराची बातमी मिळू शकते. आणि जे लोक प्रेमसंबंध किंवा विवाहाबाबतीत चिंतेत आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मंडळी, विश्व अनेकदा आपल्याला संकेत देत असतं, परंतु आपण चिंता, भीती, नकारात्मक विचारामध्ये इतके अडकून जातो की संकेत ओळखू शकत नाही. म्हणून पुढील 24 तासात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. एखादी अनपेक्षित भेट, एखादा जुना मित्र, एखादी जुनी संधी पुन्हा समोर येऊ शकते. या सर्व गोष्टी सध्या वाटतील, पण त्यामागे तुमच्या नशिबाचा मोठा संदेश लपलेला असू शकतो. विशेष म्हणजे ज्यांनी अनेक दिवस मेहनत केली आहे त्यांचे फळ मिळाले नाही अशा लोकांसाठी आता परिस्थिती बदलण्यास सुरू होणार आहे. तुमची किंमत ओळखली जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं ते लोक तुमच्या यशाचे साक्षीदार बनतील. पण लक्षात ठेवा, मोठी बातमी आली तर संयम सोडू नका, कारण यश मिळवण्यापेक्षा ते टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, नाते, संबंध, कुटुंबाबाबत पुढील 24 तासात काय संदेश घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत आपण धनलाभ, मोठी खुशखबर, नशिबाच्या बदला मागल जाणून घेतला आहे. पण प्रत्येक शुभ काळासोबत एक इशाराही असतो. कारण ग्रहाची कृपा असली तरी ती काही चुका अशा असतात ज्या स्वतःचे नुकसान करून जातात. म्हणून पुढील 24 तासात 5 गोष्टींपासून विशेष सावध राहा. पहिली चूक, रागाच्या भरात निर्णय घेणे. आज तुमचा राग सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. कुणी काही बोलले, कुणी काही विरोध केला, परिस्थिती मनासारखी झाली नाही, विरोध झाला किंवा कारण या क्षणात राग अनेक वर्षाचे नाते खराब करू शकतो. दुसरी चूक, गुपित प्रत्येकाला सांगणे नाही. तुमच्या योजना, स्वप्ने, पुढील पावले प्रत्येकाला सांगू नका. काही लोक तुमच्या यशामुळे आनंदी नसतात, त्यामुळे तुमची मेहनत, माहिती स्वतःपुरतीच ठेवा. तिसरी चूक, पैशाबाबत घाई करणे. पुढील 24 तासात पैशाबाबत काहीच घाई करू नका, त्यामुळे तुमची महत्त्वाची माहिती स्वतःपुरतीच ठेवा आणि दुसऱ्यांपुरती नका ठेवू आणि सकारात्मक गोष्टीकडून चला. चौथी चूक, संध्याकाळच्या वेळेस कोणालाही पैसे उधार देऊ नका. ही चौथी चूक आहे. आणि 5वी चूक, घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. तर मंडळी, आता आपण त्या उपाय या भागाकडे आलो आहोत. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विशेष उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. तर पुढील 24 तासामध्ये नकारात्मक प्रभाव कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर त्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर घरातील देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून शनिदेव आणि भगवान शिव याचे स्मरण करा. त्यानंतर
घरातील देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून शनिदेवाची आणि भगवान शिवचे स्मरण करणे. त्यानंतर 108 वेळा हा मंत्र जपा. ओम शनिचाराय नमः. 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 मंत्र जप असताना मनातील चिंता, भीती आणि अडथळे शनिदेवाच्या चरणी अर्पण करा. यानंतर शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. काळे तीळ, काळे उडीद किंवा एखादी गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दान करताना शनिदेव प्रसन्न होतात असे मानले जाते आणि जीवनातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत मिळते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पुढील 24 तासात कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणालाही दुखवू नका, कारण तुमचे शब्द आणि कर्म तुमच्या भाग्याची दिशा ठरवतील. आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा संकल्पना करा. माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीत मी स्वागत करते की माझ्यावर असलेली ईश्वर कृपेची स्वीकार करते. मंडळी, कधी कधी नशीब बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. एक सकारात्मक विचार, एक चांगले कर्म आणि देवावरील अढळ विश्वास पुरेसा असतो. आणि मला दिसत आहे की कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी आता संघर्षाचा काळ संपत चालला आहे आणि यशाचा नवा अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा, पुढे चालत राहा, कारण पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वळण ठरू शकतं. मंडळी, कुंभ राशीच्या आजचा हा संदेश अत्यंत खास होता. पुढील 24 तासात नशिबाचा एक मोठा खेळ सुरू होण्याचे संकेत ग्रह देत होते. काहींना धनलाभ मिळेल, काहींना मोठी संधी मिळेल, तर काहींना अशी बातमी मिळेल ज्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. पण लक्षात ठेवा, नशीब फक्त संधी देतं, यश मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतात. म्हणून सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा आणि आलेल्या प्रत्येक संधीचे स्वागत करत पुढे चला. जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन महत्त्वाच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला. तुम्ही अजिबात विसरायचं नसेल. कुंभ राशीचे असाल तर अशाच अचूक राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी मी काजल, स्वामी भक्ती शक्ती चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे मंडळी. आणि सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुमच्या चॅनलद्वारा तुम्हाला भेटून जातील. तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. पुन्हा अशाच एखाद्या रहस्यमय व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात तुम्ही विसरायचं नाही आहे. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्ही कोणत्या गावातून माझा व्हिडिओ पाहत आहात ते पण तुम्ही नक्की सांगा. सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.